नमस्कार. दिवस होता 2 फेब्रुवारी 1950. अमेरिकेचे पत्रकार जेम्स चार्ल्स भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुलाखत घेत होते. 2-3 प्रश्न झाल्यानंतर त्याने विचारलेल्या एका प्रश्नानं साऱ्यांचंच लक्ष वेधलं. प्रश्न असा होता की त्या पत्रकाराने विचारलं की बाबासाहेब, आता भारत प्रजासत्ताक झालाय, या स्वतंत्र भारताचं स्वतंत्र संविधान आहे, सामाजिक आर्थिक सामाजिक गुलामगिरीचा अंधकार मिटून गेलाय, कालचे मुके आज बोलू लागलेत, तुम्ही ज्यांच्यासाठी मेहनत घेतली ती आता स्वतःच्या पायावर उभे राहिलेत, तरी सुद्धा एवढं असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही 25 जानेवारीला दिलेल्या संसदेच्या भाषणात असं म्हणतात की मला अजून बदलाची अपेक्षा आहे. अहो, एवढं तर बदललं, आणखी काय बदलायचं बाकी आहे? प्रश्न तितका तिखट होता आणि मार्मिक होता, तितकंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं उत्तर होतं. बाबासाहेब आंबेडकर म्हटले, मित्रा, अजून बरंच काही बदलायचं बाकी आहे. तू जो बदल पाहतोय हा तुझ्या दृष्टिक्षेपातून पाहतोय आणि मी जो बदल पाहतोय तो सर्वसमावेशक पाहतोय. अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं उत्तर आणि पत्रकारांना विचारलेला प्रश्न यांच्यातील संबंध उलगडण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. नमस्कार. विवेक मधुकर वारबुवड, विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, मुंबईचा विद्यार्थी. विषय म्हणतोय आता काय बदलायचं बाकी आहे आणि प्रश्नचिन्ह. मुळात मला असं वाटतं की डॉक्टर मृणालिनी नाईक म्हणतात की ह्या बदलणाऱ्या जगात सगळं काही बदलत असतं, पण ह्या जगात एकमेव अशी गोष्ट आहे जी अटळ आहे, जी न बदलणारी आहे आणि ती शाश्वत आहे, ती म्हणजे बदल. मित्रांनो, जर मी बदल करतोय, मला बदल पाहिजे किंवा मी एखाद्या बदलाची अपेक्षा करतोय, त्यासाठी त्यातून होणारा परिणाम एकतर क्षणिक असू शकतो किंवा तो दूरगामी असू शकतो, तो सकारात्मक असू शकतो किंवा नकारात्मक असू शकतो. पण मित्रांनो, सध्या झालंय काय, तो विषयात दिलेला आत्ता शब्द मला सध्याचीच परिस्थिती दर्शवतोय. कारण आपल्याकडे गेल्या काही वर्षांपासून एक ट्रेंड आलाय, म्हणजे जुनं नाव बदलून नवं नाव दिलं जात आहे. मग काय, तर सरकारी अभियानांपासून ते थेट स्टेडियमच्या नावापर्यंत, स्टेडियमच्या नावांपासून ते इथे रस्त्यांच्या नावांपर्यंत, रस्त्यांच्या नावांपासून ते शहरांच्या नावांपर्यंत आणि अगदी शहरांच्या नावापासून तर ज्या देशात आपण राहतोय त्या देशाचं नाव बदलण्यापर्यंत, ज्या वेळेला आमचे सत्ताधारी इथला कल्याणकारी मार्ग सोडून आम्हाला वादाच्या मार्गाकडे वळवतात ना, त्या सत्ताधाऱ्यांना बघून इथली निराश झालेली जनता म्हणत असते की अरे, इतकं तर बदललं, आता काय बदलायचं बाकी आहे? सर, 2 दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रात जी पक्षफुटी झाली त्या संदर्भातला इथं निवाडा चालू होता. त्यावेळेला सगळं बोलत असताना एका पक्षाच्या एका वकिलाकडून न्यायाधीशांना असं सांगण्यात आलं की सर, आपण इतक्या वर्षापासून बदलत आलोय, आधुनिक युग आहे, आता आधुनिक युगात सुद्धा कायदे बदलले पाहिजे, आपण इथं पक्षांतर बंदी कायद्यात सुद्धा बदल करणं अपेक्षित आहे. त्यावेळेला तिकडच्या संतापलेल्या न्यायाधीशांनी त्याला उत्तर दिलं, अरे, तुम्ही रातोरात पक्ष फोडतात, इथं आमदार खासदार यांना घेऊन जातात, वाटेल तसे अधिवेशनं घेतात, पहाटेच्या पायी शपथा घेतात, मग पाहिजे तेव्हा सरकार आणतात, पाहिजे तेव्हा सरकार पाडतात. इतकं तर तुम्ही बदललं, आता आणखी काय बदलायचं बाकी आहे? पण मित्रांनो, हे सगळं पाहत असताना जरी विषयाची बाजू एक जरी अशी असली तरी दुसरी बाजू खूप महत्त्वाची आहे की आम्ही ज्या बदलाची अपेक्षा करतोय ना, आम्ही म्हणतोय की आता काय बदलायचं बाकी आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही आतापर्यंत काय बदललंय हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे ज्या माणसाचा जन्म, ज्या सजीवाचा जन्म पाण्यात झाला, आज तोच सजीव पाण्यावर वर्चस्व गाजवतोय. ज्या चंद्र सूर्य तारे यांना बघून आम्ही घाबरत होतो, आता प्रगतीचे चंद्र सूर्य गाठण्यापर्यंतचा आमचा प्रवास आहे. ज्या माणसाला संघटित करण्यासाठी जात पंथ धर्म यांची निर्मिती करण्यात आली, अगदी त्यांच्यातच बदल होऊन ज्या वेळेला जात धर्म पंथ माणसालाच माणसापासून दूर करतात ना, त्यावेळेला झालेला बदल सामाजिक आर्थिक राजकीय ऐतिहासिक सांस्कृतिक पलटावर महत्त्वाचा ठरतो आणि आमची बदललेली परिस्थिती आमच्या समोर मांडतो. पण आयोजकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आता काय बदलायचं बाकी आहे? तर मित्रांनो, स्वातंत्र्याची 75 वर्षे ओलांडल्यानंतर इथली जात जेव्हा जात नाही, मग आम्हाला आर्ची परशा, वास्तवातला विराज जगताप, भीमराज गायकवाड, डॉक्टर पायल तडवी, सागर शेजवाळ, इंद्रजित मेघवाल ही प्रकरणं पाहायला मिळतात. त्यावेळेला आमच्या प्रेमात, आमच्या शिक्षणात, आमच्या सन्मानात, आमच्या कुंडीत, आमच्या कुंडलात आणि पाण्याच्या घोटात आडवी आलेली जाती व्यवस्था बदलणं मला महत्त्वाचं वाटतं. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर एक गोष्ट कळते की मी कुठले कपडे घातलेत किंवा माझ्या घरात कुठला रंग दिलाय यावरून माझा धर्म ठरवला जात असेल. आसिफला इथल्या मशिदीत आणि त्याच्यासोबतच रामानुजला बेदम मारहाण केली जात असेल तर मला वाटतं इथं माणसांना माणसापासून दूर करणाऱ्या धर्मसत्तेला बदलणं बाकी आहे.
पुढे गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आज संविधान दिवस आहे, संविधान दिवस मोठ्या थाटात साजरा करतोय, पण ज्या संविधानाच्या बळावर आम्हाला सत्ता मिळाली जाते त्यावेळेला ह्याच मंत्रिपदावर बसून संविधान बदलण्याची भाषा केली जाते आणि ह्याच संविधानाला जाणणाऱ्यांना दिल्लीत संरक्षण दिलं जातं ना, त्यावेळेला संविधान नाकारणाऱ्या प्रवृत्तींना बदलणं बाकी आहे. पण हे पाहत असताना शेवटाकडे वळताना इतकंच वाटतं की या भारतानं जिथं आम्हाला सगळं जग दाखवलं त्या भारतात कर्नाटकात कर्णेश्वर मंदिरात नवजात बालकाला देवाचा आशीर्वाद लाभतो म्हणून 50 फूटवरून खाली फेकण्यात येतं, त्या भारतात जिथं विज्ञान हा अनिवार्य विषय, त्या वैज्ञानिक भारतात आणि सत्सद विवेकमार्ग असणाऱ्या भारतात मला वाटतं इथल्या अनिष्ट परंपरांना अंधश्रद्धांना बदलणं बाकी आहे. विषयाचा शेवट करताना इतकंच वाटतं की आम्हाला काय बदलणं बाकी आहे, सगळ्यात आधी माणसानं माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं बाकी आहे. हा माणूस ज्या वेळेला पुढं जाताना डिजिटल इंडियाची स्वप्न पाहताना आधुनिक भारताच्या रिकामी पोटी झोपलेल्या भारताचा प्रवास ज्या दिवशी समजून घेईल त्या दिवशी इथे बराच बदल झालेला असेल. तो दिवस येवो एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि जाताना आप्पा ठाकूर यांच्या शब्दात इतकंच की मावळताना बुजण्याचा आणि मांडण्याचा विचार तो बाकी आहे, आयुष्याशी माझा करार बाकी आहे. मनपूर्वक आभार.